बाप्पाचं आगमन करण्यासाठी मराठी टीव्हीचा सुपरस्टार शशांक केतकर सज्ज झालाय। केतकर कुटुंबियांच्याकडे मागच्या 50 वर्षांपासून श्रींचं आगमन होतं। शशांक यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बाप्पाचं आगमन केलंय। या निमित्तानं त्याच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। आनंदाची सुरुवात झाली आहे, कारण आगमन हे आता होताना दिसते आणि सगळेच लोक हा आनंद आता आपल्या घरी घेऊन जात आहेत। शशांकभाई माझ्यासोबत, शशांकभाई खूप खूप स्वागत आहे। असं म्हटलं की आनंदाची सुरुवात झाली आहे, बाप्पांना तुम्ही खऱ्या अर्थानं घरी घेऊन जाताय, किती आनंद होतोय? खूप आनंद होतोय। मला सांगायला हे आवडेल की बऱ्याच वर्षांनी खरं तर मी इथे गणपती घ्यायला आलो आहे, कारण सुट्टी इतकी स्पेसिफिक मिळायची ना आधी। किती दिवस, 2-1.5 दिवसाचा गणपती, तेवढेच 2 दिवस सुट्टी मिळायची, त्यामुळे मूर्ती आणायला मी बऱ्याचदा नसायचो। फार आनंद आहे आणि आपण सगळेच गणपतीचं नाव घेऊन सगळ्या नव्या कामांची आणि नवीन गोष्टींची सुरुवात करतो किंवा एक छान आयुष्य जावो हे त्याच्या चरणी आपण सांगतो। तर मी पुन्हा एकदा तेच सांगेन की इतकी वर्ष मी येऊ शकलो नाही, त्यासाठी माफी मागेन आणि यापुढे कायम यायचा प्रयत्न करेन, इथून तुला घेऊन जाण्यासाठी सुद्धा। हीच परंपरा की हा आपला सण आहे आणि हा कायम सगळ्यांनी साजरा केला पाहिजे हे लक्षात ठेवून हे पुढच्या पिढीकडे जाणं खूप गरजेचं आहे। कारण आज मग आपली ती भाषा असो, आपले कपडे असोत, आपले पदार्थ असोत, आपले सण असोत, हे सगळं पटकन सोडून देण्याची एक वृत्ती आपल्या पिढीला लागलेली आहे आणि जे खूप घातक आहे। कारण मुळातच आपली संख्या कमी, त्यात आपले सण, त्यात आपली भाषा, हे सगळं इतकं कमी कमी होत गेलं तर आपण नेस्तनाबूत होऊ। तर हे होऊ द्यायचं नसेल तर आपलं ट्रेडिशन, आपली संस्कृती, आपले सण हे जपणं गरजेचं आहे। इथे या इंटरव्ह्यूत किंवा इकडे आणत नाही आहे, ह्या 2 कारणं आहेत। एक तर आम्ही त्याला रिव्हील केलेलं नाही आहे, हे प्रामुख्याने कारण, पण त्याही पलीकडे त्याची आता एक वेगळी एन्झायटी सुरू झालेली आहे की बाबा तुला सगळेजण शूट का करतात, तुझ्याबरोबर फोटो का काढतात, नाही काढायचा कोणी, तू फक्त माझा आहेस। म्हणजे सिरियलमध्ये जे बाळ आहे माझ्या हातात त्यालाही तू का घेतोस असं त्याचं झालेलं आहे। त्यामुळे मग रडारड सुरू होते त्याची आणि मग आपल्याला हे शूटिंग करणं आणि ह्या गप्पाच मारता आल्या नसत्या आणि इकडे त्यांनी भरपूर दंगा घातला असता। त्यामुळे इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी त्याला मूर्ती दाखवायला आणेन, पण आत्ता मी हे रिस्क नाही घेऊ शकत। मला असं वाटतं हा आनंद तुमच्या घरात दरवर्षी तसाच येऊ। मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय। यावेळी स्वप्नीलनं येणारं वर्ष पाहुण्यांना एक बुक घेऊन येण्याचं आवाहन केलंय। या निमित्तानं स्वप्नील जोशीसोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं तर म्हणतात ना की आनंद येताना अनेक गोष्टी घेऊन येतो, तसंच बाप्पा येताना आनंद घेऊन येतोय आणि तो स्वप्नील जोशी यांच्या घरी आलेला आहे। खूप खूप स्वागत आहे स्वप्नीलला। खऱ्या अर्थानं आनंद हे तुमच्या प्रमोशनमध्ये दिसत आहेत आणि आता बाप्पा अजून आनंद घेऊन आलाय, काय सांगायला? यावर्षीचा गणेशोत्सव खूप जास्त खास आहे बाबा, कारण नवरा माझा नवसाचा 2 20 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही सगळे आलात बाप्पाच्या आगमनासाठी। आता तुम्ही सगळे आला नाहीत तर ॲक्च्युली असं वाटतं की घरची लोक कमी पडत आहेत। मग अरे घरची माणसं नाही आली अजून, असं मीडिया दरवर्षी येतो, तुमच्या सगळ्यांचे आभार, खूप छान वाटतं। आणि आता बाप्पांचं आगमन झालं आहे, जे वर्षभर ज्याची वाट बघतो आपण, तो दिवस आता आला आहे आपल्याकडे। अनेक घरांमध्ये आदल्या रात्री होतं, तर बाप्पांचं आता उद्या सकाळी पूजा आणि प्राणप्रतिष्ठा होईल, पण उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होते, म्हणजे वॉट अ फिलिंग। पण या सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलं की ह्या डेकोरेशनची सगळी किमया ही वहिनींची आहे, हो, पुन्हा घरच्यांची आहे, काय सांगायला? कमाल, म्हणजे सध्या तर प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की काय करा काय नका करू ह्याच्यात पण माझी इन्व्हॉल्वमेंट नाही। याचं सगळं श्रेय ते लीनाला आहे। लीनाबरोबर आई, आमचा दत्ता आणि मायरा राघव, पण म्हणजे बाबांचा सगळा हातभार, वस्तू म्हणजे पुरवठा हा बाबांचा हातभार, पण हे काय करायचं, थीम काय करायची, ते कसं, हे सगळं लीनाचं कौतुक आहे आणि तिने मेहनतीने ते केले। त्याच्याबरोबर आई, दत्ता आमचा आणि आमचे मायरा राघव, या सगळ्यांनी मिळून ते खूप सुंदर केलं। पण आपण नेहमी म्हणतो की गणपती येताना आनंद घेऊन येतो, हे 1.5 दिवस असतात तरी काय तुमच्या दोघांचं? काय मी तुला सांगू शकत नाही यार, म्हणजे त्या 2 दिवसाची मजा कधी येतात कधी जातात कळत नाही। म्हणजे कधी असं वाटतं की अरे यार 2च दिवस कमी पडतात, पण ते काय, ती आपली परंपरा आहे, ती संस्कृती। असं मनात येईल तेव्हा 1.5 दिवसाचे 5 दिवस केले असं नाही करतात, त्याला काहीतरी शास्त्र आहे, त्याचं काहीतरी सायन्स आहे, तर त्याचा मान ठेवला पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे 1.5 दिवसाचे बाप्पा, बाबांच्या जन्म, हा पण खरं नवसाचा गणपती आहे। बाबांच्या जन्मापासून बाप्पांची स्थापना झाली, म्हणजे 50चा वडिलांचा जन्म, पण तो ऑक्टोबरचा होता तेव्हा गणेशोत्सव होऊन गेला होता। त्यामुळे 51व्या वर्षीपासून हे 74वं वर्ष आहे बाप्पाच्या आगमनाचं। फार भारी, म्हणजे वॉट अ फिलिंग। पुढच्या वर्षी आमच्या घरच्या गणपतीचं 75वं वर्ष असेल, म्हणजे क्या बात आहे। पण काय मजा येते रे त्या 1.5 दिवसात। आपल्याकडे 1.5 दिवसात एक
1,500-2,000 हजार लोक येतात. तुला माहिती आहे, तू आलायस. वर्षभर न भेटलेली, वर्षभर संपर्कात नसलेली, वर्षभर कनेक्टिव्हिटी नसलेली हक्काने येतात. म्हणजे कोणी कोणाला इन्व्हाइट करत नाही आता काही. म्हणजे तुला कौतुक वाटेल, पण आई ज्या बँकेत काम करायची त्या बँकेत ज्या बसनी जायची त्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर काका अजून येतात. आता त्यांना मुलं झाली, नातवंड. आता म्हणजे काही त्याला सो हे इतक्या वर्षांचे ऋणानुबंध आहेत. आधी गिरगावात होतं अनेक वर्ष, मग कांदिवलीला जिथे राहायचो, मग आता गेली अनेक वर्ष इकडे. सो हे 1.5-2 दिवस जल्लोष असतो, म्हणजे उत्सव म्हणजे काय त्याला तसे 2 दिवसच नाहीत अख्ख्या वर्षात. आणि तो आनंद तुम्हाला आयुष्यभर मिळो. खूप खूप धन्यवाद. हा गणपती असाच आनंद आणत जाऊ. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या आगमनासाठी पुण्यात कलावंतही ढोल ताशाचा सराव करताना दिसतात. मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री श्रुती मराठे ढोल ताशा पथकात सहभागी झालेत. आम्ही गणपतीची वाट बघत असतो, कारण मला वाटतं दरवर्षी कुठलंही काम करताना कुठलाही कलाकार हा गणेशाचं पूजन करूनच त्याच्या कामाला सुरुवात करतो. आणि कुठेतरी त्याच्याबद्दलची, त्यांनी दिलेल्या कामाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही ही ॲक्टिव्हिटी दर गणेशोत्सवात फक्त करतो. त्यामुळे या क्षणांची खूप आधीपासून आम्हाला आतुरतेने, म्हणजे आम्ही असं असतं की कधी एकदा ती वाद्य हातात येतात आणि कधी आम्ही सरावाला उभे राहतोय. आणि ते क्षण आलेत. आम्ही सराव करतोय. गेले आता महिनाभर झाला, 1.5 महिना झाला आम्ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. तर शेवटचे 4-5 दिवस उरलेत, त्याच्यानंतर बाप्पाचं आगमन आहे. आणि आवाजावरनं कळतच असेल की दणक्यात आमची प्रॅक्टिस सुरू आहे. आणि छान वाटते, तुम्ही सुद्धा आज इथे आलायत आणि आमच्या प्रॅक्टिसमध्ये सामील झालायत. कलाकारांचं जीवन म्हणजे अनियमित असतं, कधी शेड्यूल असतं, कधी काय असतं. याच्यामधून सगळा वेळ कसा काढता, हे आनंद जोपासण्यासाठी वेळ मिळतो कसा? एखादी गोष्टीची जर तुम्हाला आवड असेल तर त्याला असं वेगळा वेळ काढायची गरजच नाही लागत. हे बाप्पासाठी वाजवणं हे मला मुळात खूप आवडतं आणि त्या उद्देशाने मी इथे कलावंत ढोल ताशा पथकमध्ये जॉईन झालेली आहे.